श्री स्वामी समर्थ. अक्कलकोटच्या एका गावात गणू नावाचा साधा भोळा माणूस राहत होता. गावात सगळ्यांना मदत करायचा, पण एक माणूस त्याचा सतत अपमान करायचा. तो खोटं बोलून गावकऱ्यांना म्हणायचा, गणू स्वामींचं नाव घेऊन लोकांना फसवतो. लोकांमध्ये शंका निर्माण झाली. गणूचं मन तुटलं. तो रडत अक्कलकोटला पोहोचला आणि स्वामी समर्थांच्या पायांवर कोसळला. स्वामी, मी काहीच चुकीचं केलं नाही, पण सगळे माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. स्वामींनी शांतपणे डोळे मिटले. काही वेळानं त्यांनी त्याच्याकडे पाहिलं आणि म्हणाले, सत्य लपवत नाही, ते स्वतःच प्रकाश होतं. दुसऱ्या दिवशी गावात भयंकर प्रसंग घडला. तो खोटं बोलणारा माणूस मंदिरात गेला आणि लोकांसमोर अचानक म्हणू लागला, मीच खोटं बोललो. गणू निरपराध आहे. स्वामी समर्थ माझ्यासमोर उभे राहिले आणि मला सत्य सांगायला भाग पाडलं. गाव सगळं ऐकून थक्क झाला. गणू रडत म्हणाला, स्वामी, तुमचं वचन खरं ठरलं. सत्याचा विजय झाला. त्या दिवसापासून गावात कोणीही दुसऱ्याचं वाईट बोलायला धजावलं नाही. सगळे म्हणू लागले, स्वामी समर्थ सत्याचे रक्षण करतात, खोट्याचा नाश करतात.